तुमच्या मुलाची मुंजे करतायत तर मुंज समजून घ्या. नमस्कार, मी वैद्य जीवन जाधव. फ्युचर हिल जनरेशनमध्ये बालरोगमध्ये आपण वेगळ्या प्रकारचे संस्कार बघत आहोत. त्याच पद्धतीने बाळाच्या 7व्या, 8व्या, 9व्या वर्षामध्ये जो संस्कार केला जातो त्यालाच आपल्या संहितांमध्ये उपनयन संस्कार असं म्हटले जातात. उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे घेऊन जाणे, म्हणजे गुरुच्या जवळ घेऊन जाणे यालाच उपनयन संस्कार असे म्हटले जातात. म्हणजे ज्यावेळेस मुलाचं शिक्षणाची तयारी होत असते त्यावेळेस मुलांना गुरुजवळ घेऊन जाण्याची जी क्षमता असते यासाठी जी टेस्टिंग असते याला उपनयन संस्कार म्हटले जातात. या उपनयन संस्कारामध्ये बाळाची मानसिकता कशी आहे, बाळाची मानसिकता डेव्हलप झाली की नाही हे सगळं चेक करून बाळाला शिक्षणासाठी तयार केलं जातं आणि त्याला गुरुकडे शिक्षणासाठी पाठवलं जातं. या उपनयन संस्कारामुळे बाळाची सोशल ॲक्टिव्हिटी, बाळाची मानसिकता, त्याला स्वतःला सांभाळण्याची ताकद हे सगळं चेक केलं जातं. या उपनयन संस्कारामार्फत मुलाचं गुरुच्या आज्ञेमध्ये राहणं, त्याला स्वतःला एकाग्र करून सर्व ज्ञानेंद्रियांवर विजय मिळून त्याला शिक्षणाकडे ओढ लागावी यासाठी हा संस्कार केला जातो. बाळाच्या डेव्हलपमेंटमध्ये सर्व माइलस्टोन हे डेव्हलप झाले की नाही हे चेक करण्यासाठी हा संस्कार उपयुक्त ठरतो. ह्याच पद्धतीने बाळ फिजिकली, मेंटली आणि सोशली डेव्हलप झाले की नाही हे समजून घेण्यासाठी हा उपनयन संस्कार बाळासाठी उपयुक्त ठरतो. आपल्या परंपरेमध्ये उपनयन संस्कार करूनच वेदारंभ संस्कार केला जातो. या संस्काराबद्दल अधिक वेदोक्त माहिती पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट करा उपनयन संस्कार.